विद्यार्थ्यांनो, कालच्या तासिकेला आपण सिंपल फ्युचर टेन्स बघितलं आणि आज आपल्याला बघायचं आहे कंटिन्युअस टेन्स. आणि आज पर्टिक्युलर आपण बघणार आहे त्यामध्ये कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. तर सर्वात प्रथम आपण कंटिन्युअसचा अर्थ बघूया. हॅपनिंग ऑर एक्झिस्टिंग विदाउट स्टॉपिंग. अविरत सुरू असणे, न थांबता चालणारे, त्यालाच आपण काय म्हणू, कंटिन्यू. एखादी गोष्ट सुरू आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला कंटिन्युअस टेन्स वापरायचा आहे. ती गोष्ट, ती घटना प्रेझेंट टेन्समध्ये सुद्धा असू शकते, पास्ट टेन्समध्ये सुद्धा असू शकते आणि आपण जे गेस करून सांगू ते फ्युचर टेन्समध्ये सुद्धा सुरू राहू शकते. तर याचा फॉर्म्युला आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युलामध्ये आपण लिहिणार आहे. या ठिकाणी सब्जेक्ट, त्याच्यानंतर असते हेल्पिंग वर्ब एम इज आर, त्यानंतर असते मुख्य क्रियापदाचं चौथं रूप आणि नंतर असते ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट. ओके, आता क्रियापदाचं चौथं रूप कसं तयार करायचं? तर क्रियापदाचं जे पहिलं रूप असेल त्याला लावायचं आहे आपल्याला फक्त ING लावायचं आणि त्यासाठी आपण ING लावण्याचे नियमसुद्धा नंतर बघणार आहोत. तर मराठीत अर्थ कसा काढायचा? दिलेलं सेंटेन्स इंग्लिशमध्ये आहे, तर मराठीत सरळ अर्थ कसा काढायचा त्यासाठी सिंपल ट्रिक्स लक्षात ठेवा. जेव्हाही चौथं रूप असेल किंवा क्रियापदाला ING लागलेलं असेल तेव्हा त्याच्या पहिल्या मराठी अर्थाला त लावायचा आहे प्रत्यय. ओके, आणि ॲमीचा अर्थ घ्यायचा आहे आपल्याला आहे आणि आरचा अर्थ घेणार आपण आहेत. म्हणून आता क्रियापदाचं चौथं रूप आणि हेल्पिंग वर्ब यांचा अर्थ घ्यायचा आपल्याला त आहे किंवा त आहेत. चला आपण एक एक्झाम्पल बघूया. आय ॲम रायटिंग. आय ॲम रायटिंग. आयचा अर्थ तुम्हाला माहीत आहे मी, एमचा अर्थ आपल्याला माहीत आहे आणि क्रियापदाचं चौथं रूप असेल तर याचा अर्थ लावायचा, याला प्रत्यय लावायचा आहे आपल्याला त. म्हणून रायटिंगचं काय होणार आहे अर्थ? याचं रायटिंगचं फर्स्ट फॉर्म आहे राईट, लिहा, त्याला आपण प्रत्यय लावलेला आहे त, म्हणून रायटिंगचं होणार आहे लिहत. म्हणजे ही जी लिहिण्याची क्रिया आहे ते सध्याच्या वेळेस सुरू आहे, म्हणून याचा अर्थ होणार आहे मी लिहित आहे किंवा मी लिहत आहे. सेकंड एक्झाम्पल, शी इज रीडिंग. ओके, शी इज रीडिंग, ती वाचत आहे. फक्त आपण त लावलेला आहे आणि ॲमिजारसाठी तर आपल्याला माहीतच आहे. आणि नंतरचं एक एक्झाम्पल घेतलं, दे आर गोईंग. तो गोईंग आहे क्रियापदाचं चौथं रूप, म्हणून त्याच्या पहिल्या अर्थाला, गोच्या अर्थाला काय लावायचं आहे आपल्याला? त लावायचं आहे. म्हणून याचा अर्थ होणार आहे ते जात आहे. अशा प्रकारे सिम्पली तुम्ही कंटिन्युअस टेन्सचा अर्थ काढू शकता.